श्रेय विरोधकांकडे अजिबात जात नाही. शाळा कॉलेज या वेगवेगळ्या गोष्टीमध्ये विरोधकांचा 1% पण सहभाग नाही. विरोधातल्या नेत्यांनी एकही शाळा कॉलेज किंवा कुठल्याही सहकार क्षेत्रात उद्योगधंदे सुरू केलेले नाहीयेत. आणि म्हणून आम्ही प्रचार या विषयावर करत असताना आम्ही जनतेच्या अनेक गोष्टींसाठी आमचा संपर्क स्थानिक कार्यकर्ते नेते सर्व सातत्याने ठेवत असल्यामुळे या जिल्ह्यात मत मागण्याचा नैतिक अधिकार भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांचा अधिकार पोचतो. आणि त्यामुळे प्रचाराचे मुद्दे विकास आहे, सेवा आहे जनतेची आणि त्यामुळे या दोन्ही गोष्टी पूर्तता केल्यामुळे आमचा विजय निश्चित आहे. तू काय बोलायचं? ऍड कर थोडंसं त्यामध्ये ऍड करतो की आज सकाळी भारतीय जनता पार्टीची जिल्हा कार्यकारिणी झाली साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली. त्यानंतर जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना या दोन्ही पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक झाली, समन्वय बैठक. आणि त्या बैठकीमध्ये महायुतीने निवडणुका लढायचं ठरलंच, पण या सगळ्या निवडला आहे. आणि यामधला जो काही जागा वाटपाचा फॉर्म्युला वगैरे आहे तो ही सगळी वरिष्ठ मंडळी आहे ती सगळी बसून ठरवतील आणि त्यानंतर तो जागा वाटप जिल्ह्याची वर्षा आणि मग तो तुमच्यासाठी उद्यानंतर ओपन होईल. आपल्याला काय विचारू शकता? आमचं इथे संपलं. आज रात्री होईल किंवा उद्या सकाळी? आज रात्री आम्ही उशीर होईल, उद्या सकाळी आम्ही प्रेस घेऊन आम्ही सांगू. महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेना समावेश असणार आहे की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्ष सुद्धा समाविष्ट असणार? याबद्दल काय हे नाही ना, त्यांचा प्रस्ताव येईल प्रस्ताव आल्यानंतर आम्ही विचार करतो. इकडे काय नाही. माहिती म्हणून प्रचाराचा शुभारंभ केव्हा होईल? कारण कालावधी कमी राहतोय. अरे उद्या दुपारी झालं, संध्याकाळी करू. प्रचार नारळच फोडायचा ना. जिल्हा परिषदेमध्ये 50 पैकी 50 40 आणखी किती जागांवरती विजय होईल असं मी सांगितलं. 50 बोललो, तुम्ही विचारच्या अगोदरच बोललो. 50 पैकी 100% विजय. 100% आम्ही कामं केली आहेत, 100% अधिकार आहे आमचा. काय हो? त्यांनी सांगितलं मला उत्तर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.